नमस्कार. मी राहुल गोस्वामी स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण जवळपास 12 वेगवेगळ्या सत्रांमध्ये 12 वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली, ज्यामध्ये उद्योगाची संकल्पना शोधणे, संकल्पनेची समीक्षा करणे, मार्केट सेगमेंट ओळखणे, मार्केट साईज काढणे, उद्योग जगतातील वातावरण ओळखणे, स्पर्धात्मक सरशी कशी करावी, त्यानंतर उद्योगाचे कायदेशीर स्वरूप तयार करणे, उद्योगाचं कायदेशीर रजिस्ट्रेशन करणे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स घेणे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स तयार करणे, फायनान्शियल स्टेटमेंट समजणे आणि मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम समजणे. तर अशा या वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली होती. आजचं आपलं हे 13वं सत्र आहे आणि आजचा विषय आहे तो म्हणजे परफॉर्मन्स इंडिकेटर समजणे. जसं आपण क्रिकेट मॅच आपण बघत असतो बरं. तर क्रिकेट मॅचमध्ये आपण बघतो ना बऱ्याच कुठल्या बॉलरचा कुठल्या बॅट्समॅनचा स्ट्राईक रेट किती आहे किंवा कुठल्या बॉलरचा ॲव्हरेज किती आहे. तर त्यानं असे वेगवेगळे इंडिकेटर्स असतात. कोणी किती सेंचुरीज केली, कोणी किती बाउंड्रीज मारल्या, राईट. तसंच उद्योगामध्ये सुद्धा काही इंडिकेटर्स आहेत की जसं क्रिकेटमध्ये आपण या वेगवेगळे जसं ज्या बॅट्समॅनचा स्ट्राईक रेट जास्त चांगला तो बॅट्समॅन सगळ्यात बेस्ट असं आपण ठरवत असतो, बरोबर. तर तसंच उद्योगाचं सुद्धा असतं की उद्योगामध्येही काही इंडिकेटर्स असे आहेत की जे आपण जर समजले आणि त्याचा अभ्यास केला आणि प्रॉपर आपण जर एक इन्फॉर्मेशन जे आहे ही प्रॉपर मेंटेन केली, तर आपल्याला आपल्या उद्योगाचं सुद्धा बरेच वेगवेगळे जे इंडिकेटर्स आहेत ते समजतात आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या उद्योगाची प्रगती काय आहे, तो कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, पुढे काही अडचणी आहेत का, किंवा आत्ता आपण सध्या काही अडचणीत आहोत का, किंवा आत्ता आपला उद्योग कुठल्या स्तरावर आहे, किती एक चांगला बेनिफिशियल आहे. तर या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ही आपल्याला हे वेगवेगळे इंडिकेटर्स हे समजून सांगत असतात. तर चला आपण माहिती घेऊया या वेगवेगळ्या इंडिकेटर्सची. यात सगळ्यात महत्त्वाचा एक पहिला इंडिकेटर आहे, तो म्हणजे कॅक. त्याला म्हणतात कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. म्हणजे आपण ज्यावेळी मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी करत असतो, बरोबर. वेगवेगळ्या मार्केटिंग टूल्सचा वापर करतो, आपण मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी करतो. तर ते मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी करायला आपल्याला काही खर्च येत असतो, बरं. आणि तो खर्च करून आपण वेगवेगळे काही आपण कॅम्पेन करत असतो, काही शोज करत असतो, काही ते ॲक्टिव्हिटी आपण वेगवेगळ्या करत असतो आणि मग त्या माध्यमातून आपण ग्राहकांना जमवाजमव करत असतो. तर या कॅक जे आहे म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, याचा अर्थ असा होतो की एक कस्टमर शोधण्यासाठी किंवा एक कस्टमर मिळवण्यासाठी आपल्याला किती खर्च आला. आपण जे काही मार्केटिंग कॉस्टवर आपण मेहनत केली आहे, जी मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी केली आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या किती खर्च लागला आणि त्या खर्चातून आपण किती कस्टमर जमवले, याचा अर्थ होतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. समजा आपण एक्स नंबरसाठी आपण आपण समजूया की समजा आपण 1,00,000 रुपये खर्च केला आणि या 1,00,000 खर्च करून आपल्याला 10,000 कस्टमर्स मिळाले. तर याचा अर्थ असा होतो की एक कस्टमर आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला खर्च आला तो म्हणजे 100 रुपये, सॉरी 10 रुपये आपल्याला खर्च आला. म्हणजे 1,00,000 भागिले 10,000, तर आपल्याला 10 रुपये आपल्याला एका कस्टमरसाठी खर्च आला. आता समजा आपण तेच 1,00,000 रुपये खर्च केले आणि यावेळी आपल्याला 1,000च कस्टमर मिळाले, बरोबर. तर 1,000 ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला आता खर्च आला आहे 1,00,000 भागिले 1,000 म्हणजे 100 रुपये आपल्याला खर्च आला आहे. तर अशा पद्धतीने ही कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट काढली जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला मार्केटिंगचं जी कॉस्ट आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपण मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की समजा आपल्याकडे मार्केटिंगचा बजेट आहे 50,000 रुपये. मग त्यातला काही भाग आपण फेसबुकवर खर्च केला, काही भाग आपण पॅम्पलेटवर खर्च केला, काही भाग आपण काही ॲक्टिव्हिटीजवर खर्च केला, रोड शोजवर खर्च केला. तर हे सगळा खर्च मिळून आपल्याला 50,000 रुपये आपल्याला खर्च आला होता आणि या सगळ्या याच्यातनं आपण किती कस्टमर जमवले, तर ते कस्टमर जे आहे त्याचा नंबर जो आहे समजा 1,000 कस्टमर आपण जमवले, तर 50,000 भागिले 1,000 केलं तर आपल्याला एक कस्टमर ॲक्विजिशन करण्यासाठी आपल्याला 50 रुपये खर्च आला. तर अशा पद्धतीने आपला जो काही मार्केटिंगची कॉस्ट आहे तर ती किती आहे आणि त्याच्यातून आपल्याला किती कस्टमर मिळत आहे हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटिंगच्या याच्यावर खूप पैसा खर्च केला जातो, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला किती नंबर ऑफ कस्टमर्स मिळाले तर हा एक मोठा प्रश्नच असतो. बऱ्याच वेळा तर काही मार्केटिंग कॅम्पेन हे फेल जातात, त्याच्यातनं आपल्याला काही कस्टमर्सच मिळत नाही. तर अशा वेळी मग ती कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ही प्रचंड वाढून जाते. तर आपल्याला एक उद्योजक म्हणून काम करायचं आहे की ही जी कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आहे ही जितकीच कमीत कमी आपण करू शकू तेवढं आपण आपला निव्वळ नफ्यामध्ये वाढ होत जाईल. आपला खर्च कमी होईल आणि निव्वळ नफ्यामध्ये आपली वाढ होत जाते. तर सगळ्यात आधी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ती म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. एकदा का आपण ही कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट काढले, तर त्याच्यानंतर मग आपल्याला एका गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे
ते म्हणजे की आपण किती कस्टमर जे आहे हे रिटेन करू शकतो. तर ते रिटेन्शन जे आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. आता आपण सगळ्यात आधी हे बघूया की ही या सर्व इंडिकेटर्सची गरज काय असते. बेसिकली कसं आहे की ज्यावेळी आपण आपली कंपनी किती इफेक्टिवली जे आपले बिझनेस गोल्स आहेत ते आपण किती इफेक्टिवली अचीव करतो आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे इंडिकेटर्सची गरज असते. त्यामुळे तुम्ही म्हणाल की अरे हे इंडिकेटर्स वगैरेची काय आवश्यकता आहे, पण त्याची आवश्यकता असते. कारण आपण इफेक्टिवली काम करत आहोत का नाही, म्हणजे नुसतंच काम करतो आहे पण क्वालिटी काम करणं आणि नुसतंच काम करणं याच्यामध्ये जो फरक असतो तो आपल्याला इंडिकेटर समजावून सांगत असतं. म्हणून हे इंडिकेटर्स आपल्याला आपल्या उद्योगाचे इंडिकेटर्स शोधणं हे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे या सत्रामध्ये जे इंडिकेटर्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याचे सगळ्यांचे इंडिकेटर्सचे तुम्ही तुमच्या उद्योगासाठी कॅल्क्युलेशन्स जे आहेत हे करायचे आहे आणि ते तुमच्या जो बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे मेन्शन करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने सुरू आहे. दुसरं आपल्याला याचा एक फायदा असा होतो की आपण जो काही रेव्हेन्यू जनरेशन करतो तर ते रेव्हेन्यू जनरेशन करताना असं नाही होतं ना की आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो आहे किंवा आपला जो खर्च आहे हा उत्पन्नाच्या अगदी बरोबरीने होतो आहे आणि आपल्या हातात निव्वळ नफाच राहत नाही आहे काही. त्यामुळे हे असे इंडिकेटर्स आपल्याला सावधान करत असतात, आपल्याला मदत करत असतात की जेणेकरून पुढच्या याच्यामध्ये आपले खर्च कमी होतील आणि आपलं रेव्हेन्यू जे आहे हे जास्तीत जास्त वाढत असेल. जसं मी तुम्हाला एक जिमचं उदाहरण सांगतो की समजा जिमच्या याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअली जसं एक कॅम्पेन केलं बरोबर, तर त्याचं रेव्हेन्यू जे आहे तर एक ग्रोस मार्केटिंगची जे व्हॅल्यू आहे समजा ती तुम्हाला एक 2,000 रुपये तुम्हाला खर्च आला आणि रेव्हेन्यू जर तुम्हाला 200 आला तर याचा अर्थ असा होतो की फक्त 10%च रेव्हेन्यू हा बेनिफिट जो आहे हा कमवलेला आहे. त्यामुळे तुमचं जे नुकसान आहे म्हणजे बिझनेस हा नुकसानीत चालला आहे किंवा मार्केटिंग ॲक्टिव्हिटी ही नुकसानीमध्ये. पण समजा तेच दुसरं उदाहरण घेतलं की ॲक्च्युअल तुम्ही जे रेव्हेन्यू जो आहे तुम्ही 3,000 रुपये तुम्ही खर्च केला आहे आणि बुकिंग तुम्हाला 12,000 रुपयाचे मिळालं तर याचा असा अर्थ होतो की 4 पट तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, म्हणजे 400% तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे त्यामध्ये. तर हे इंडिकेटर समजणं अशा पद्धतीने गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या कामाचं क्वालिटी कळेल आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला होऊ शकते. पहिलं आपण जसं कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट काढले त्याच्यानंतर आहे दुसरं म्हणजे रेव्हेन्यू रन रेट. रेव्हेन्यू रन रेट म्हणजे काय की मागच्या महिन्यात आपण जितका रेव्हेन्यू कमवला आहे त्याचा गुणिले 12 महिने. रेव्हेन्यू रन रेट हा एका वर्षाचा काढला जातो. तर गुणिले 12 महिने जसं क्रिकेटमध्ये असतं ना रेव्हेन्यू रन रेट असतो की बाबा आत्ता काय रन रेट सुरू आहे आणि 50 ओव्हरच्या शेवटी किंवा एखाद्या पहिल्या टीमची बॅटिंग झाली, समजा त्यांनी 50 ओव्हरमध्ये 300 रन केले, याचा अर्थ 6च्या रन रेटने त्यांनी रन केले आहेत आणि समोरच्या जी काय आता दुसरी टीम आहे तर त्यांनासुद्धा आता 6च्या रन रेटने रन करावं लागते तेव्हाच ते मॅच हे जिंकू शकते. जर त्या रन रेटने त्यांनी बॅटिंग नाही केली तर ते मॅच हारण्याची शक्यता जास्त असते. तर सेम आपल्या याच्यामध्ये आहे की रेव्हेन्यू रन रेट आपल्याला आपल्या बिझनेसचा काढायचा आहे. तर मागच्या महिन्यात तुमचा जो काही बिझनेस झाला आहे म्हणजे रेव्हेन्यू जर तुम्ही जनरेट केला आहे त्याला गुणिले 12 केला तर तुम्हाला तुम्हाला त्यावर तुमचा रेव्हेन्यू रन रेट कळेल. समजा मागच्या महिन्यामध्ये तुम्ही 1,00,000 रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे तर गुणिले 12 केलं तर 12,00,000 रुपये हा तुमचा रेव्हेन्यू रन रेट झाला. ओके, तर हा रेव्हेन्यू रन रेट तुमचा जेवढा जास्तीत जास्त चांगला असेल तेवढा तुमचा बिझनेस हा जास्तीत जास्त चांगला जाईल. समजा 10,000 रुपये मागच्या महिन्याचा होता, गुणिले 12 केलं तर 1,20,000 रुपये हा तुमचा रन रेट आहे. तर हे रेव्हेन्यू रन रेट आहे हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर तिसरा इंडिकेटर आहे तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. तर आपण जर मागच्या चॅप्टरमध्येही बघितलं आणि यावेळी पण आपण बघतो की ग्रॉस प्रॉफिट म्हणजे रेव्हेन्यू मायनस डायरेक्ट कॉस्ट. म्हणजे तुम्हाला तुमचा जेवढा रेव्हेन्यू आहे आणि तुम्हाला जेवढा काही खर्च आला आहे, डायरेक्ट कॉस्ट आली आहे, तर ती मायनस केलं तर तुम्हाला तुमचा ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ग्रॉस प्रॉफिट हा बेसिकली तुमची ग्रोथ कशी आहे उद्योगाची किंवा त्याची प्रॉफिटेबिलिटी आहे का नाही, तर हे समजण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट मदत करत असतो. आणि दुसरं की जे ट्रॅकिंग पण करत असतो आणि जे काही ट्रेंड्स सुरू आहे त्याचाही अभ्यास जे आहे हे आपल्याला ग्रॉस प्रॉफिटच्या माध्यमातून करता येतं. त्यानंतर पुढचा इंडिकेटर आहे तो म्हणजे लाईफटाईम व्हॅल्यू. लाईफटाईम व्हॅल्यू म्हणजे काय, तर समजा तुमचं एखादं उत्पादन आहे किंवा एखादी सेवा आहे आणि ती तुम्ही ग्राहकांना तुम्ही देत आहात. तर समजा त्याच्यामध्ये ग्राहकांनी एखादं उत्पादन आहे ज्याची 1,000 रुपये किंमत आहे, तर ते 1,000 रुपयाचं उत्पादन त्यांनी घेतलं. आता त्याच्यामधून तुम्हाला 300 रुपये हा तुम्हाला प्रॉफिट झाला. ओके, एका ग्राहकाने एक ग्राहक आहे त्याने 1,000 रुपयाचं उत्पादन तुमचं घेतलं आणि त्याच्यातून तुम्हाला 300 रुपये हा प्रॉफिट झाला. आता त्याच ग्राहकाने अजून 2 वेळा ते उत्पादन आहे किंवा इतर कुठलंही उत्पादन आहे पण 1,000 रुपयाचं आहे ते तुमच्याकडनं विकत घेतलं.
तर याचा अर्थ असा झाला की 3,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि 300 रुपये पर ट्रान्झॅक्शन तुम्हाला अर्निंग झाली आहे. तर अशा पद्धतीने 3 ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला 900 रुपये तुमची कमाई झाली आहे, तेही एकाच ग्राहकाकडनं. तर हे 900 रुपये म्हणजे असतात तुमचे लाईफ टाईम व्हॅल्यू. तर याला LTV असं म्हणतात. तर याचं मागचं कारण असं की म्हणजे LTV आपण का काढावा, तर एकदा कुठला कस्टमर तुमच्याकडे आला तर त्याचं जेवढं तुम्ही चांगली सर्व्हिस द्या, तेवढं तुम्हाला तो लाईफ टाईम व्हॅल्यू जे आहे ही जास्त देत असतो. म्हणजे एकदा त्याने एक प्रॉडक्ट घेतलं, तर ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काही प्रॉफिट झाला, त्यानंतर तुम्ही त्यांना चांगली सर्व्हिस दिली, तर तो पुन्हा तुमच्याकडे येईल, पुन्हा ते काहीतरी प्रॉडक्ट विकत घेते, पुन्हा तुम्हाला काहीतरी अर्निंग होईल. ते पुन्हा तुम्ही त्यांना चांगली सर्व्हिस द्या, पुन्हा तिसऱ्यांदा ते तुमच्याकडे येते, पुन्हा ते काहीतरी प्रोडक्ट विकत घेते आणि तुम्हाला काहीतरी अर्निंग होईल. याचा अर्थ प्रत्येक वेळी सेम कस्टमर तुमच्याकडे येत असतो आणि प्रत्येक वेळी ते काहीतरी प्रोडक्ट विकत घेत असतं किंवा सर्व्हिस विकत घेत असतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगली व्हॅल्यू जी आहे ही क्रिएट करून देत असतं. तर जेवढे पैसे तुम्ही एका कस्टमरकडनं कमावले आहेत त्याला म्हणतात लाईफ टाईम व्हॅल्यू. तर ही लाईफ टाईम व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कस्टमर्सला चांगली सर्व्हिस देणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा एक बघितलं की कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आपण जी बघितली होती, बरोबर. तर याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचं आहे की कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ही तुमच्या लाईफ टाईम व्हॅल्यूपेक्षा अतिशय कमी असली पाहिजे. की समजा पहिल्यांदा तुम्ही काहीतरी मार्केटिंगचं कॅम्पेन केलं आणि तो कस्टमर तुमच्याकडे आला आणि त्याने एक प्रोडक्ट विकत घेतला, बरं. आता त्याने 1,000 रुपयाचं प्रोडक्ट विकत घेतलं, त्याने 300 रुपये तुम्हाला प्रॉफिट झाला होता पहिल्या वेळी. पण पहिल्या वेळी त्या कस्टमर्सला तुमच्या शॉपपर्यंत किंवा तुमच्या सर्व्हिसेसपर्यंत येण्यासाठी तुम्ही जो मार्केटिंगची कॉस्ट खर्च केली होती, ती समजा तुम्ही 100 रुपये केली होती. आणि त्यानंतर मग तो कस्टमरला तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर तुम्ही त्याला चांगली सर्व्हिस दिली, तो पुन्हा दुसऱ्यांदा आला, पुन्हा काहीतरी खरेदी केलं, तुम्हाला प्रॉफिट झाला. परत तुम्ही त्यांना चांगली सर्व्हिस दिली, ते पुन्हा तिसऱ्यांदा आला, पुन्हा त्याने काहीतरी प्रॉडक्ट विकत घेतला आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला. तर 3 वेळा आपण ट्रान्झॅक्शनचं आपण बघितलं तर 3,000 रुपयाचा त्यांनी प्रोडक्ट विकत घेतला आणि त्याच्यातून 900 रुपये प्रॉफिट झाला. तर 100 रुपये ही पहिल्यांदा जो आपल्याला कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आली होती, म्हणजे ते कस्टमर मिळवण्यासाठी जी 100 रुपये कॉस्ट आली होती, आता ती झाली आहे लाईफ टाईम. पण त्या कस्टमरच्यामुळे लाईफ टाईम व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 900 रुपये. तर याचा अर्थ 900 वजा 100 केलं तर 800 रुपये हा नेट प्रॉफिट जो आहे हा तुम्हाला त्या कस्टमरकडनं मिळाला आहे. तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ही जेवढी कमी असेल आणि लाईफ टाईम व्हॅल्यू जेवढी जास्त असेल, तेवढा आपला फायदा हा जास्त असतो. पण समजा एखाद्या कस्टमरला तुम्ही ॲक्वायर करायला तुम्हाला 1,000 रुपये खर्च आला आणि त्याच्याकडनं लाईफ टाईम व्हॅल्यू तुम्हाला 900 रुपये मिळाली, तर याचा अर्थ तुम्ही 100 रुपयाचं तोट्यामध्ये आहात. तर हा असता कामा नये. त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त तुमची लाईफ टाईम व्हॅल्यू असेल आणि जेवढी कमीत कमी तुमचे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट असेल, तर तेवढा आपला बिझनेस हा जास्त प्रॉफिटमध्ये असतो. त्यानंतर असं मंथली बर्न हे अतिशय इम्पॉर्टंट असतं की ज्यावेळी आपल्याकडे लिमिटेड कॉस्ट असते आणि कम्पेअर टू जो काही आपला मंथली बजेट आहे आणि या बजेटमध्ये जो काही आपण खर्च करत असतो, तर त्याला म्हणतात आपण मंथली बर्न. समजा तुम्हाला एखादं फंडिंग मिळालं किंवा तुमच्या खिशातून एक 10 लाख रुपये तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवले आहे, ठीक आहे. आणि आता आपल्याला 12 महिन्याचं याचं एक समजा आणि महिन्याला जे आहे तुम्हाला 1 लाख रुपये तुम्ही खर्च करू शकता त्याच्यातले, असं एक प्रकारचं प्लॅनिंग केलं. तर याचा अर्थ ते जे 10 लाख रुपये तुम्ही गुंतवले हे तुम्हाला 10 महिन्यापर्यंत पुरतील. तर याचा अर्थ मंथली बर्न जो आहे तो 1 लाख रुपये आहे. पण तेच जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले आणि गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यातले 8 लाख रुपये खर्च केले, तर याचा अर्थ असा होतो की तुमचा मंथली बर्न जो आहे हा 4 लाख रुपये आहे. आणि आता तुमचे 2 महिन्याचे तुम्ही ऑलरेडी 8 लाख रुपये खर्च केले आणि आता तुमच्याकडे फक्त 2 लाख रुपये उरले. याचा अर्थ ते एवढे पैसे तुम्हाला फक्त पुढचे 15 दिवसच कामाला येणार आहे. तर आता हे मंथली बर्न का काढायचं? तर हे मंथली बर्न याच्यासाठी काढायचं की आपल्याकडे किती स्पेअर अमाऊंट उरत आहे आणि ते पैसे किती दिवस चालू शकतात, की जेणेकरून आपला बिझनेस हा कुठल्याही अडचणीशिवाय रन होऊ शकेल. पण तोपर्यंत आपल्याला काही ना काही कमाईची जी दारं आहे ही उघडायला हवी आणि त्याच्यातूनच आपल्याला चांगला बेनिफिट हा होऊ शकतो. आणि जोपर्यंत आपली इन्कम होत नाही, तोपर्यंत मंथली बर्न हा जेवढा कमी असेल तेवढा आपण शक्य तेवढा करायचा आहे. त्यानंतर पुढचं इंडिकेटर आहे ते म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर. ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर म्हणजे काय? तर एक टोटल रेव्हेन्यू जो आलेला आहे आणि त्याला भागिले आपण नंबर ऑफ कस्टमर्स आपण केलं, तर आपल्याला मिळतं ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर. समजा एक रेव्हेन्यू आपल्याला 1 लाख रुपये जनरेट झाला आहे आणि आपण एक 5 कस्टमर जे आहे हे आपल्याला मिळाले आहे.
तर आपल्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू जो एक ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर आपल्याला मिळेल तर तो म्हणजे 1,00,000 रुपये भागिले 5 कस्टमर तर बरोबर 20,000 रुपये ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर आपल्याला मिळत आहे. ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर म्हणजे साध्या शब्दात सांगायचं ते एका कस्टमरकडनं आपल्याला ॲव्हरेज किती बिझनेस हा मिळत आहे. तर समजा आपल्याला दिवसभरात 1,000 रुपये आपण आपला बिझनेस झाला. एक कुठलंही छोटंसं दुकानाचं उदाहरण घेऊया आणि समजा त्या दुकानात त्या दिवसभरामध्ये 10 कस्टमर आले तर याचा अर्थ 1,000 भागिले 10 केलं तर आपल्याला 100 रुपये पर युजर जे आहे पर कस्टमर जे आहे हे आपल्याला मिळालं आहे. तर त्यामुळे आपल्याला कस्टमर ॲक्वायर केल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू किती मिळतो आहे तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि जेवढा आपला ॲव्हरेज रेव्हेन्यू वाढेल तर तेवढं आपले लाईफटाईम व्हॅल्यू जे आहे LTV आपण कॅल्क्युलेट केला होता तेवढा आपला लाईफटाईम व्हॅल्यू वाढेल आणि जेवढा आपला लाईफटाईम व्हॅल्यू वाढेल तेवढा आपला प्रॉफिट वाढेल आणि जेवढा आपला प्रॉफिट वाढेल आणि त्याचबरोबर जेवढी आपली कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ही आपली वन टाईम होती आणि जेवढं आपण रिटेन्शन करू कस्टमर रिटेन्शन करू तर तेवढा आपला मार्केटिंगचा खर्च हा शून्य होत जातो. कारण एकच कस्टमर पहिल्यांदाच त्याला आपल्याला आपल्या बिझनेसपर्यंत आणण्यासाठी आपण खर्च केला होता पण त्यानंतर आपण चांगली सर्व्हिसेस देत गेलो तर फक्त सर्व्हिसेसच्या माध्यमातूनच आपण ते कस्टमर हे रिटेन केले तर आपल्याला पुन्हा त्या कस्टमरवर मार्केटिंग कॉस्ट खर्च करण्याची गरज पडली नाही. तर त्यामुळे पहिल्यांदा आपण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट खर्च केली त्यानंतर आपण त्याला लाईफटाईम व्हॅल्यू आपण काढली त्यानंतर आपण ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर काढला आणि जेवढं आपण ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर आपला जास्त चांगला तेवढं आपल्या LTV हे आपलं जास्त चांगलं होत असतं. त्यानंतर पुढचं इंडिकेटर आहे ते म्हणजे कन्व्हर्जन रेट. बेसिकली कन्व्हर्जन रेट हा एफिशियन्सी जी आहे ही मेजर करण्यासाठी होतो. म्हणजे समजा की 1,000 कस्टमर आपल्या इथे आले आणि 1,000 कस्टमर आल्यानंतर त्याच्यापैकी फक्त 2% म्हणजे साधारण समजा की 20 लोकांनी फक्त प्रोडक्ट जे आहे हे परचेस केलं तर याचा अर्थ असा होतो की 1,000 लोकांनी आपल्या इथे भेट दिल्यानंतर 2% लोकांनी जर प्रोडक्ट विकत घेतलं असेल तर आपला कन्व्हर्जन रेट जो आहे हा फक्त 2% आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त बरेच वेळा असं होतं ना की कस्टमर्स आपल्या इथे येतात बघतात पण ते काहीच विकत घेत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल मॉलमध्ये असं फार होतं की खूप लोक येतात बघतात व्हिजिट करतात पण ते विकत घेण्याचं प्रमाण कधी कधी फार कमी असतं. त्यामुळे कन्व्हर्जन रेशो जो आहे हा आपला जेवढा जास्तीत जास्त राहील तेवढा आपल्याला फायदा होतो. जसं फेसबुकच्या याच्यामध्ये पण फेसबुक ॲड ज्यावेळी आपण करतो तर बरेच हजारो लोक बघतात तर त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन रेट ज्यावेळी कॅल्क्युलेट केलं जातं तर ते तेवढं 100% नसतं ते कमी असतं. तर जेवढं आपलं कन्व्हर्जन रेट जास्त तेवढा आपल्याला बेनिफिट जो आहे हा आपल्याला जास्त मिळत असतो. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला नेमका कुठे पैसा आहे कन्व्हर्जन रेटचा अर्थ असा होतो की मग आपल्याला एखाद्या मार्केटिंग कॅम्पेनमध्ये जर आपल्याला जास्त कन्व्हर्जन रेट मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपण पैसे इन्व्हेस्ट करायचं का नाही किंवा त्या ठिकाणी आपण टाईम इन्व्हेस्ट करायचा का नाही किंवा तो टूल आपण वापरायचा का नाही हे आपल्याला कळत असतं. त्यामुळे कन्व्हर्जन रेट जे आहे हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की एक कोऑर्ट ॲनालिसिस असतं ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली एक रिपीट बिहेवियर काय आहे कस्टमर्सचं ते म्हणजे एकदा एखाद्या कस्टमरने आपण ॲक्वायर्ड केलं आणि त्याच्यानंतर तो पुन्हा आपल्याकडे येतो आहे का तर हे बघणं म्हणजे कोऑर्ट ॲनालिसिस असतं. की समजा आपण 1,000 कस्टमर आपण ॲक्वायर केले आणि त्याच्यामध्ये 600 कस्टमर्सनी एक साधारण महिन्याभरानंतर वगैरे त्यांनी पुन्हा आपले प्रोडक्ट जे आहे हे विकत घेतलं तर याचा अर्थ असा होतो की आणि 3 महिन्यानंतर साधारण 360 लोकांनी आपलं एक प्रोडक्ट आपलं विकत घेतं. त्याचा अर्थ असा होतो की बिहेवियर जे आहे कस्टमरचं शोईंग रिपीट इंटरेस्ट तर ते 60% आहे. तर म्हणजे जेवढा हे पर्सेंटेज हा जास्त असेल कोऑर्ट ॲनालिसिसचा पर्सेंटेज हा जेवढा जास्त असेल रिपीटेडली जेवढे कस्टमर्स आपले जास्तीत जास्त विकत घेते तर तेवढं आपला एक बिझनेस जे आहे आपला प्रॉफिटमध्ये असून तेवढी आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ही परफेक्ट असते. तर जे आपले मार्केटिंग स्ट्रॅटेजी परफेक्ट आहे का नाही आहे हे बघण्यासाठी कोऑर्ट ॲनालिसिसचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत ते सगळे इंडिकेटर्स तुम्ही तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कॅल्क्युलेशन करा तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी तुमच्या कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट वगैरे काढण्यात तर हे सगळे तुम्ही जर काढले आहे आणि तर त्याचा तुम्हाला बराचसा उपयोग जो आहे हा फायनान्सिंगमध्ये येतो. म्हणजे बेसिकली जसं एक तुमचं बिझनेस परफॉर्मन्सचा तुम्हाला ॲसेस करता येतं. त्यानंतर तुमचं जे काही फायनान्शियल ऑब्लिगेशन्स आहेत काय अडचणी असतील तर ते आपल्याला मीट करता येतात
किंवा तुम्हाला काही कुठल्या एरियामध्ये काहीतरी काम आहे किंवा कुठेतरी कमी पडत असतं, तर ते असे काही एरियाज जे आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात. आणि बरेचसे फायनान्शियल रिक्वायरमेंट जे आहे ते तुम्हाला एस्टिमेट जे आहे त्याचं एस्टिमेशन तुम्हाला काढता येते की नेमकं आपल्याला या एरियातनं किती खर्च करायचा आहे आणि किती तिथून प्रॉफिट आपल्याला जनरेट होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला एक फायनान्सचे जे काही सोर्सेस आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. आणि जसं काही रिसोर्सेस असते तर त्याचं ॲलोकेशन आपल्याला इफिशियंटली करता येतं. आणि प्रोग्रेस जी आहे आपल्या उद्योगाची, जी काही प्रोग्रेस आहे ही आपल्याला चांगली मेंटेन करता येते. आणि त्याचं काही रिपोर्ट्स आहेत ते आपल्याला एक कन्सर्न पार्टीलासुद्धा आपण रिपोर्ट जनरेट करून आपण पाठवू शकतो. तर असे बरेचसे फायदे जे आहे हे या माध्यमातून, या इंडिकेटर्सच्या माध्यमातून आपल्याला होत असतात. आणि यासाठी काही फंक्शन्स जे आहे ते आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. जसं रेकॉर्ड कीपिंग आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. रिपोर्टिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. मनी मॅनेजमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ॲडवायझरी फंक्शन्स जे आहेत तर त्याचं आपल्याला खूप रिक्वायरमेंट जे आहे ही आहे की जेणेकरून आपण याचं चांगलं फंक्शन्स जे आहे ते क्रिएट करू शकू. यामध्ये अजून काही कॉन्सेप्ट्स आणि कन्व्हर्जन्स आहेत. जसं आपण सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट आपण हे करू शकतो किंवा ड्युअल ॲस्पेक्ट कॉन्सेप्ट्स आपण हे करू शकतो. गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट आपण हे करू शकतो. अकाउंटिंग पिरियड जे आहे कॉन्सेप्ट त्याच्यावर आपल्याला काम करता येतं. तसे बरेचसे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत तर त्याचं आपल्याला प्रॉपर रेकॉर्डिंग जे आहे, म्हणजे जसं इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट वगैरे, तर याचंही रेकॉर्डिंग जे आहे आपल्याला इझिली करता येतं. तर हे सर्व जे इंडिकेटर्स आहेत हे समजून घ्या आणि याचा खूप फायदा जो आहे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या उद्योगामध्ये आपल्याला होणार आहे. की जेणेकरून आपले जे खर्च आहे, जिथे अव्यवहारी आपण खर्च करतो आहे किंवा जिथे आपल्याला कळत नाही की नेमका कुठे चुकीचा खर्च आपण करतो आहे, तर या सगळ्या गोष्टींची जी काही ॲनालिसिस आहे आपल्याला करता येतं. त्यामुळे आपल्या उद्योगाचं, स्वतःच्या उद्योगाचं तुम्ही ॲनालिसिस करा आणि त्या माध्यमातून तुम्ही एक्झॅक्टली कुठं खर्च करत आहात, कुठे काय कमी पडत आहे का, तर त्याची सगळी माहिती जी आहे हे तुम्हाला या उद्योगाच्या माध्यमातून मिळत राहील. आणि हे असे इंडिकेटर्सचा तुम्ही जास्तीत जास्त वापर केला तर तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट जो आहे हा होऊ शकतो. तर आजच्या सत्रात एवढंच. काही अडचण असेल तर तुम्ही मला 8097275136 या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला जी काही मदत लागेल तर डेफिनेटली मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या सत्रात एवढंच. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.